नमस्कार अमरावती. अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी सपकाळ यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत त्यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संकेत बोके यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला की हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच त्यांना अमरावती जिल्ह्यात फिरू देणार नाही. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ घोषणाबाजी सुरू होती. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आता हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलन यासाठी करण्यात आलं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीबद्दल जे वक्तव्य केलं आहे गुंगी गुडिया म्हणून, त्याचा आम्ही इथे निषेध नोंदवायला आलेलो आहे. इतक्या मोठ्या पदावर असताना हर्षवर्धन साहेबांनी असं बोलणे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन चालूच आहे होणार. पण त्यांनी जर लवकरात लवकर माफी नाही मागितली, आम्ही अमरावती जिल्हा तरी अमरावतीत त्यांना भरपूर देणार नाही इतकं आम्ही तुम्हाला कळवतो. ही चौकशी सरकार करतच आहे आणि त्याबद्दल जी सरकारला निर्णय घ्यायचे सरकार त्याबद्दल निर्णय घेतच आहे. या विधानसभेत पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की जे त्या विमान अपघातात संबंधित कोणी असेल त्यांना कोणाला सोडणार नाही. इतकं म्हटल्यावर सुद्धा उगाच नौटंकी करण्याचं काम हे हर्षवर्धन सपकाळ करत आहे. की कसं बदनाम होईल की नाम हुआ अशा प्रकारचे हर्षवर्धन सपकाळ एक राजकारण करत आहे. आम्ही मागितलं नाही, महाराष्ट्रात आंदोलन होईलच, पण अमरावती जिल्ह्यात त्यांना भटकू देणार नाही याची आम्ही तुम्हाला कळवतो.